खरोखर मंडळी हो, मी इथे नवीन असल्यामुळे मला काही इथली तुमच्या देवतांची किंवा काय तुम्ही कोणी आयोजकांनी किंवा काय तसं काय सांगलात नाही की बा आपली अमुक देवस्थान आहे किंवा काय, म्हणजे इथे मी तसं नवीन आहे. सर्वांची तुमची काय मला एक ओळख नाही, त्याची माहिती असल्यामुळे एक गजर सादर केला. खरोखर चांगला आहे, माहिती असल्यामुळे त्यांनी केला. आता अशी एक माहिती कळली की ते वाघोबा मंदिर तुमच्या गावामध्ये वाघोबा मंदिर एके रात्रीत बांधलं गेलं. आणि हो तो आता मोठेपणा सांगता का ह्या फोंडा अमुक मी ह्याच्यात, अरे इथे त्याची बारी सुद्धा, ह्या सायरिक बारी सुद्धा कॅन्सल झाली. ते काय म्हणतो लोक इथले काय म्हणतो की प्रकाश पारकर बुवाना आम्ही मानतो, ह्याका मानत नाही, तो धागड ढिंगाणो ना आम्ही मानव नाही. आता तरी जोक सांगतो, जोक सांगणार काय वागदेकर बुवा बायका असत म्हणत आणि मला काय म्हणता का बायका आहेत तसं काय बोलायचं नाही. तुमचा वागदेकर बुवा लघवीक चालला म्हणता. अरे पण तू कोण लघवीक जाता, कोणच्या बोलत का जाता, ह्या तिचं तू कसं काय असतोस. म्हणजे नेहमी बघा एखादं हाताचं माणूस काय बोलो आता मी कसं बोलायचं, तुम्ही त्याला आयोजकांनी उठाव देतात नाही ना, मी त्याच्या करू ते सगळेच जाण गेले, तुम्ही सगळेच गायब झाले. नाही जे संस्कृती सांगतात ना, स्वतःची संस्कृती म्हणून ही भजनाची संस्कृती हा काय युट्यूब माध्यम चालू असल्यामुळे त्याला बोलवची स्वतः मी गरज नाही. युट्यूब माध्यमातून सबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा पुरा महाराष्ट्र हे बघणार का एक बुवा बारी करताय दुसरं गायब हा. तेच आमच्या ह्या कोर्टात गेलो असतो ना तर काही कारण त्याला लावल्याने असती, तो ह्याका गेलो त्याका गेलो येऊन त्या येऊन हे सब बंद राहावं की काय मी होय ना असाच करूया. हे उदया हे उदय 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 लय घेऊ नको, काय माणूस आहे का जनावर आहे त्याला काय तो सांगता काय माका पॉइंट देणार नाही, म्हणजे मी एका पॉइंट द्यायचो की तो माणूस आलो. अरे पॉइंट काढूचे असतं देऊचे नसतात पॉइंट. मी पॉइंट देऊ काय, मी खुळ आहे काय, तो उडाय खाई गेलो उडाय गेलो कडे उडाय ह्या जरा डुकरा गेल्यावरी मग अशी सांगा काहीतरी गोष्ट काय ते डुकराचं नाद असणार मग तो भाजनात बसातो नाही. आता भजन टाकून दुसऱ्याचा गेलो कसं काय हो. जगासाने ब्रह्मज्ञान आणि आपली कोरडे पाषाण काय ना सरबरीत माणूस आलो त्याच्यात तसं मोठं घेण्यासारखं करतं काय नाही. आपलं काकाच्या जीवर ह्याचा लोक बोलवतं एवढा तितक्या सगळ्यांना माहिती आहे की त्या बारी भेटतं. पारकर बुवांकडे फोन दिलो काय उद्या जा राहून ठिकाणी जायचं असो विषय तो घडता. बाकी मोठासा हे तो काय विषयच नाही हो, देवात नाही धर्मात हा असो माणूस हो. हे उदय घेतो काय काय ह्याच्यात पोटात कोण कावळा वाटता काय का तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं म्हणण्यासाठी बक्षीस आलं होतं. शिवाजी महाराजांवर गाणं घेतो म्हणजे काय लोक विचारा, तुम्हीच विचारा काय खुरी नक्की गेलं असतो त्या जुना झालं बरेच दिवस झाले. त्यामध्ये कसा लोकांनी बराच ऐकला त्यामुळे त्या तसं काय ह्या नाही का. शिवरायाच्या शायेखाली मुळीत नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. Thank you.
छाये खाली नवदिक झाली वाड ₹100 काय नाव सांगलात ते मी विसरलो जरा दीपक चव्हाण यांच्याकडे हे बहुमोल येतं ₹100 पारितोषिक आलंय मंडळाच्या मी स्वीकार करतो धन्यवाद 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 उदय तू एक मग सांग की विष्णूच्या काहीतरी पट सांगलं देवांची पट्टी लावलीस कोणते त्या ब्रह्मदेव विष्णू शंकर आणि नंतर सागर त्याच्या पटीन तो जास्त त्याच्या पटीन तो जास्त हे तुका पट्टी आणि ही भेटली खूप नाही देवाशपथ भरकच नाही विचारित म्हणजे एखाद्याचं जी माहिती नसत आता माझ्या हातात ह्यातला कळला नाही कारण का हिचा काय अजब सांगला ना का कळला नाही त्यावर तू मग जरा सांग त्या ग्रंथाचा आधार सांग जरा मग काय सांग जरा ह्याच्या पैशात तो मोठो त्याच्या पैशात तो मोठो मग आता एवढा माहिती या ग्रंथाच्या बाबतीत शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती त्या लागून आणोनी अशी नरकी घालावी ग्रंथात उल्लेखच तसो काय शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती त्या लागून आणोनी नरकी घालावी त्याला नरकात टाका म्हणतो काय असं जो आता बोललो ना की शिवथोर बोललो तो विष्णू पैसा शंकर मोठू काय ती पट्टी सांगणार कितीतरी पट्टीच्या पट्टीन काय त्याला आधी ही पट्टी खूप भेटली ना ती आधी तर होणार ह्याका धापडा होय असल्या बुवा अध्यात्म म्हणता आमका सुद्धा सांगा घेता म्हणता सगळी तयारी या असा खोटा भगवत अध्यात्म सांगायचा तू त्या ग्रंथाद्वारे मग आधार दे आता काय विष्णू पैसा शंकर मोठो आणि शंकर ब्रह्मदेवा पैसा नारदा पैसा ब्रह्मदेव मोठो अमुक तमुक काय काय देवाचं सांगलं ना ह्या अशांका ना आणून नरकात टाकावे तरी तू आता इथे भजन आणि बरा इथे ह्या नारदाच्या गादीवर बसून आहे तू बोलतोस देवादेवात भेद नाही सर्व देव समान एकच सगळा एकच हा विष्णू जग वैष्णवांचा धर्म खूप काय बोला करता तू पण काय म्हणतात पॉइंट घेत ना माझी मी करेन तशी अरे तशीच बारी करूची असता माझे पॉइंट तू काढू पॉइंट मी तुका पॉइंट घेतला तू लिहून घेतलं पॉइंट येत नाही म्हणते बारी करू कशी पॉइंट भेटत नाही मला मी करणार कशी ते अरे मी तुझे पॉइंट काढतायत ना ते तू बोलतोस ते त्याच करतोय मी अशीच बारी चालायची हा स्पेशल काय उगाच तू काय ते घडे काय सांगायचं हा काय तर मग अशी लग्न सांगलं तसा आपले प्रेयसी एक दिवशी सांगता माय डार्लिंग माझा हृदय म्हणजे मोबाईल असा मोबाईल काय म्हणता माझा हृदय ना तर म्हणजे एक मोबाईल असा आणि तू त्यातला सिम कार्ड असं समजलो पण हा त्या प्रेयसी सांगता त्या पोरानं ऐकान घेतल्या अरे उदय तू मगाच म्हणतोस माय डार्लिंग माझा हृदय म्हणजे मोबाईल आणि तू त्यातला सिम असत अशी तुझ्या मोबाईलला सिम कार्डला किती असत ए जोक्स होणार ते अर्थ हो वागेकर बुवा झाला बायका नको म्हणा नको आहे का आता तू आता बुक किती दिलं केव्हा दिलं खडे मुंबई दिलं मी तेव्हा लग्नच झाला तू माझ्या मागसून दिलं नशीब ह्याच्या हाती मुतलं नाही आधी कळता कसं काहीतरी ह्या माणसाला आता अचानक मुताक झाला तो तिसर गेलो वर बघता कडे बघता पाठी मिळाला होता म्हणजे ह्या सगळा लिहून ठेवणारो काढणी होतोय तूच बघू काय घेणारो तूच बाटली असून हाणलेलंच ना गोमूत्रा पैसा 1 नंबर हा असं असल्यानंतर असे माणूस घरी होईल पेशंट काय बोलायची गरज नाही ते बोलतात ना त्या सतत त्यांना इथं आत तो मेलो आहे त्याच्या गावात येऊन तो खूप उडी मारता जास्त ह्याच्यात बोलू शकत नाही जास्त आता त्याला समजलेला हा अति बोलला तर शेवटी त्यांनी घाई की बारी आपण घेतल्या सांगता आयोजकांनी सांगलेली करू सगळं नियोजन होत आयोजक आपले आपला उभा आपणच पेटी आपली मंडळी आपली पैसे सुद्धा आपले खेळत आहे ना आई घर बोस जगन्नाथ बोस
सगळं भुजबळ बघ काय आमचं घड होतं पहिली तू आहेत ना तू काय नव्हतो आई घर बघ त्याच्या खडवान नव्हते तेव्हा ते बोरू काय होतं बोरू ते पाठी एक ना मग ते वरकाडे पडायचे आई घर बघ ही आईची किती आठवण्यात आई क्या मग ते आई काढूक लागलो ना काय तो असो हात धरून हो काढली सर ना अरे हो भयंकर कठीण हा तुझा आकार लागणार ना सुराग बघ लागता आवाज दुसऱ्याची भजनात नावाचं ठेवतात ना तुझं आधी आय आता काय बघ आम त्या सुराग आ लागतं खुर्च्या एका काय लागतं काय बघ बसल्या बसल्या ट्राय करून बघूया खुर्ची ह्या शर्जापासून तो वरच्या शर्जात ना खुर्च्या सुराग एका आल आहे तू आम्ही आ ना त्या बोरवान काढू ऐकलो आई काय बरं इतकं तो मोठं आहे त्या वखत का आई येऊ लागली ना तर तो बाबा नक्कीच निघतो ह्या त्या वखत मास्तर समजत आई आई घर बघ आणि म्हणते की आई घर बघ जगन घरोघर धड होतो त्याच्यात मी आता राहिले की शगन भुजबळ बघ मी लावलंय त्या कसं त्याच्यात ते पुस्तकात नाही होता शगन भुजबळ किंवा उदय पारकर बघ ह्या पुस्तकात नाही होता त्याला मी लावलंय का उदय पारकर बघ शगन भुजबळ बघ शगन भुजबळ जवळ ना मी तो ते जाणकार असलं मी त्यांचं नाव ढकललंय मी अरे काय उदय हा तू नाही तो तसं रिस्क आहो त्याचा बोलल्यावर तसं काय फरक पडतो नाही Over today and now. Over today and now. And तू काय त्याचा अर्थ करशील एखाद्या ऐकायला नाही ना प्रॉब्लेम होऊ शकता म्हणा त्याला सांगले AND ओ गॉड टुडे अँड नाव आणि नाव आहे नून असले माणूस असले ना एकदम अतरंगी माणूस म्हणतात अतरंगी यांच्या पुढे बोलताना खूप म्हणत शिस्तीत सांगलंय AND इंग्लिशचा वाईट हा कसा आपल्याला त्यातला परफेक्ट माहीत नसता त्याच्यापेक्षा दुसरं वाड्याने गावलो ना त्याचं चांगलं वाटतं एकदम म्हणा मी टाटा केलं होतं की एका शब्दाला आधी पहिलं ना बऱ्याच त्या तो घोळ होता ते मी डायरेक्ट आता म्हटलं असतं फास्ट काहीच नाही काय वाटतं असता हा तो वर्तन जरा निघाला जातो असतो आणि मी त्या का म्हणतोय या सिद्धार्थ असता कोणा हे तो म्हणतोय असा अवसातला तर असता त्यामुळे तसं मिळतो हे तो अर्थ असतो हा असा हाता म्हणजे काय बोलले वाईट बोलले आता मी नाही पण बरोबर कसं मारू तुझं मारलंय मग अरे पॉईंट लागत ना Over today and now will you bless me 500,000 notes will you give me over today and now Bye.
रुपयाची नोट बंद केली होती ना त्यावेळी हे गाणं तयार केलेलं आहे. मोदी बाबा बीते व्हेरी व्हेरी secret want us to go online and be classes. I doesn't matter what will you give me. हे तुमचा आग्रह असतो सगळं करला. राजू वालावर जो अँड शब्द म्हणजे अँड तो जो अर्थ सांगितला तो शब्द त्यांना आवडला म्हणून राजू वालावर त्यांनी 50 रुपयाचं बहुमताचं पारितोषिक दिलं आहे. मंडळाचा तुम्ही स्वीकार करतोय, धन्यवाद. हे बघ, हे पैसे मागायला भेटत नाही. लक्ष्मी जी आणा तो जो धनमंत्र म्हटल्यामुळे ऑटोमॅटिक मला माहिती उदरासाठी येतं कशी. आता 12 वाजून 3 मिनिटांनी अमावास्येत प्रारंभ झाला आणि त्या अमावास्या दिवशी लक्ष्मीचं आगमन. आता खरा आता इथे इल्लाला तुझ्या हाकू हडती तू काय सांगता माका सांगा मग माका दुसऱ्या तो कधी होतो आयते गावतो आणि सांगतो आम्ही पैशासाठी कार्यक्रम करत नाही. दिलं सगळं इतके देऊन टाकणार की मंडळ स्वतःने पुढे ठेवते. मी माका मागत नाही, मी किती दिनदार माणूस आहे. आता तू काय जातात मी रुपेश चव्हाण यांकडून हे इंग्लिश गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाचा स्वीकार करतोय, धन्यवाद. तुमचं नाव काय? हनुमंत. वारे वा. हनुमंत लाड यांकडून हे कन्नड गाण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. ते म्हणतात डेली घेतात त्यातले 2 ओळी घ्या पण 50 रुपये घ्या. म्हणजे किती आवड आहे त्यांना कन्नडची बघा. मग सांगत काय कांदू हँडरूप हे भाषेचा काय नसता, सगळे आम्ही एक असो. या भजन क्षेत्र म्हटल्यानंतर ना तिथे काय नाही, ती भाषा नाही काय नाही, सगळं एकच. दुसऱ्यांची ह्या कन्नड सुविलो ते कळला कोणाक त्यांना कळल्याशिवाय ते म्हणा सांगतं त्यांचा भयंकर ज्ञान आहे त्या कन्नड बद्दल. माका एवढा कळत नाही पण त्यांना कळता म्हणते नाही कन्नड 2 तरी ओळी घ्या. हा मी बघ तुझ्या गप्ती बसतो शांत शांतराव होया शांतरावां समोरच्या काय तर बघू भरू तुम्ही हुतावळी जाऊन काय हा नाही रे. कुठल्या क्षेत्रात जा तुझ्या शांत असतच ना त्यावेळेस काम साध्य होतं. उगाच काय ते ना दुसऱ्याचं चालू होतं आपण रोगीच मोडायचं. आता उद्या बारी संपली काय दिसा येशी असं विरांगपटो मार तसं विरांगपटो काय सवय बाबा तरी तयार करून काय करतो. आता आम्ही किती वर्ष भरणे करतो मग काय ते ह्याचं गायनाचं बोललं हे. आता संतोष कानडे अध्यक्ष असत त्यामुळे त्यांना कळू शकतं कारण का आम्ही ते फॉर्म भरलो की भजन मंडळासाठी पैसे भेटतात. मग ते तुमचे कागदपत्र सर्व द्या. ते भजन स्पर्धेचे सगळे डॉक्युमेंट यांना दिलेले होते. भजन स्पर्धेने त्यावेळी आम्ही नंबर काढले. आता कसं वयातो आवाजाचा विषय कसा असतो, वय झाल्यानंतर आवाज लागत नाही. आणि हल्ली मी काही दिवस आजारी होतो, मी बारी बंद केली मध्यंतरी शाप बंद केली. नवरत्नापासून एक काही काळ अजिबात बारी मिळलेली मी बारी घेतली नाही. आता उतला पुन्हा बघूया कारण का ह्या लोक मला घरी रवाक्यात देत नाही म्हणून हे कुठेतरी ह्याच्या उतराचा झाला आहे. तर मी जवळजवळ एक कार्यक्रम बंद केल्यातच घोषित होता पण आग्रहास्तव मी तुमच्या आयोजकांच्या सुद्धा मी बारी घेतली. आता नाही होणार 2-3 कार्यक्रम घेतलेत मी म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यावेळी आता कसा तेवढी पूर्वीच्यावर तब्येत साथ देत नाही. ह्याचं कसं अजून खूप कायम होता तो किती बिमाग शकता हळेसून उठी त्या पेटीवरून तळे घालू शकता असा सांगलं तरी मग अशी मनकाट बघलं म्हणता नाहीसो करीन. अरे नुसता कोणाला नाहीसो करून जाता हे ऑटोमॅटिक असो. आता बघे इतक्या तू नाहीसो झालो असं तो त्यांकाय कळलो तुझ्याच माणसांका कळलो तुझ्या घरातल्यांका की उदय आमचं नाहीसो
मंत्राचा माझ्या ऋषी मुनीने त्या मंत्रावर सगळा केला आणि मंत्र कसले सांगते मला म्हणा नको ना कसलं म्हणा तू सांग मरे तू खात करतो ओम वादी आया वाद्यांचा बैठा ओम वादी आया वाद्यांचा बैठा बहुत विपर की शया अरे वादी वाद नगरे कंठोर काया बांधू ना तो रोगी बांधू रोगी हो साधना बांधू उदय की पालकी बांधू मेरी मसाल की बांधी बुंदी वाली तो गुरु गोरखनाथ लागे म्हणतो सगळ्या देवांचे माहिती म्हणतो हा त्याला काय नव्हतो कसं अजून अंड्या खा बाहेर येत आणि आवाज करीतो बघी वाक्य तो ध्यान ते आता कन्नड सांगायला कन्नड घ्यावं जरा बघूया सांगता का गाणं कसं आहे कन्नड की ह्या महिलांसाठी जास्त करून ह्या चांगल्या यातला अर्थ सर्वांना न कळल्यामुळे काय पण काहीतरी होतं बोललो आणि गेलो असं होऊ शकतात की कन्नड हँडू गुंडू थंडा पाणी असं सांगतो लोक कसो एखाद्याला काय माहीत नसल्यामुळे एखाद्या पोरग्यात बघा इंग्लिश माहीत नसता तो डिशिक सुद्धा धीस म्हणता बरीचशी बायका सुद्धा धीस आण जुनी म्हणजे नवीन सुने म्हणतात ना डिश म्हणा ना ती म्हातारी म्हणत जातात ती डिश म्हणतात नाही डिश म्हणतात तर त्यांचा दोष नाही तो कारण का ती सून बोलता म्हणून ती बोलात जातो तसं आहे का आता मी कन्नड बोलात गेलं ना हो बघतो काय तो मग म्हणतो वागते का एंडू गुंडू काही आत्मा कळत नाही ना आपल्या कापड असून त्याला गपचून झोपायचं ना नवरत्न वगैरे तेल घालायचं कपडा आणि झोपान द्यायचा आत्मा वागले काही संगत जमाची नाही पैशासाठी बारी घेत राहतो त्याबद्दल काय नाही तुला काय पैसे गावतले माझ्याबरोबर तर तुला जायला पैसे गावतले ऑटोमॅटिक अशी कमीपणा काढ नको वागते काही ते मागता होणार मी पैसे मागतोय सगळे पुढे जगात माहिती होते तू आज सांगायला गरज ना म्हणजे आम्ही तेवढी ह्या ठेवली कशी लेवल आपली आहे सगळ्या तऱ्हेने लेवल करू घेता हे लेवल करू घेता लेवल ठेवची लागता चुकाची लेवल जमणार नाही कळला खायचा मी कसं गप जवान सुद्धा तो मारतोय बघ तो त्यांनी पटकन 90 सांगणार पाहताय बघ हात लावून सांगतो आम्ही असल्याच नसतो एका लक्ष्मी हात लावून सांगलोय हा राग असो नाही पण कसा एखादं घेतलं असो तर आपण लांब राहायचं कसा त्याच्यामुळे त्याची इतकी मेमरी चालते की आपली तलाची नाही कारण काय इंद्रियत ना एकदम काम करीत असतं कसा हा सांगते रुपयात नको साधलो नाही का तो घेणार असा ते तो मारू काही त्या दुबईचा उठा गेला ह्या कसं घालेलो आहे ह्या वाडी सोयी बारी तुम्ही रद्द केलेली आहे मा नाही होईल सांगत कोणाची अरे माका इथे आता बातमी कळली तू जेव्हा गजर म्हटलंस ना तेव्हा मी अभ्यास करीत गेले आता गजर खडे खडे जातात पण तू त्या वाघोबाचं नाव घेऊन नाही त्याच्यात तो एका रात्रीच बांधल्याने वाघोबाचा देऊन तू नाव घेऊन नाही लिहिलं जातात तू पण मी लिहू काय नाही पण तुला तो ऐकलंय गजर ना त्याच्यात कळला की रात्री वाघोबाचं मंदिर बांधल्याने आणि ह्या बुवाची बारी सुद्धा सर कॅन्सर करून टाकल्याने तू झंगाटी बुवा नको म्हणजे ह्या दुसऱ्या वाडी फक्त आम्ही म्हणजे पारकर बुवांका मानतो प्रकाश पारकर आणि त्यांच्या जीवात तू काही कार्यक्रम चाल तर तू वगैरे काहीतरी सांगत राहायचं नाही ती लिस्टावर ती काय करू शकतो बॅनर काढायची ती तो गावात तसं तीच कायच म्हणजे आई लोकांना आणखी त्रास नाही कसो तर आम्ही गाणं म्हणूया एका किती बोललं ते मुलगा म्हणला लाच नाही काल बोलला लाच नाही कसं आहे कंकेरी आता सांगायचं राहिला तर ती जत्रा होती आणि ती स्त्री आपल्या माहेरी जात होती आणि ती कनकर आहे कंकेरी गाव होतो कंकेरी हुडगी आहे म्हणून हुडगी म्हणजे मुलगी कन्नडमध्ये हुडगीला मुलगी म्हणतात हुडगी आहे म्हणून कनकर आहे जात्रे हुडगी तो कणकर आहे म्हणजे एक शंकराचं स्थान त्याला कनकर आहे देवस्थान होतं त्याच्या जत्रेसाठी ती जात होती आणि त्याच्यावर हे आधारित गाणं आहे कुठल्याही गायनात ना आदर असतं भावाशी असं काय नसतं म्हणजे तू पुढे काहीतरी बोलू नये म्हणून तुला आधी सगळ्या शिस्तीत सांगून ठेवलं बाकी काय नाही तू काहीतरी बळबळशी कंकेरी हुडगी अबळू कनकराय जात्रे ओढगे बिडगा बिडगा नेडू ताळे दुर्गा दुर्गा ನೋಡು ನಾಳೆ
भावी नवरदेव सागर चव्हाण यांकडून हे बहुमोल पारितोषिक डुबो कमला भजन मंडळाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबा दोघी तुमका दमव पट्टा असतो मी नको नको तसा का आता मला पैसे राहून काहीतरी करतो नाही कसा पैसा देतो तमाशा देतो पैसा फेकतो तमाशा देतो तसं विषय नाही. आवडा म्हणाने 2 ओळी घेतला म्हणजे पुरा गाणं काय पूर्ण पुरा दिलाय ना मी तर कसा ते थोडक्यात आटपले. कंगेरी हुडगी अबळू कंकराय जात्रे ओढे नवरदेव राजू वालावल याचकडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाचा स्वीकार करतो. धन्यवाद. नाही असू दे नवरदेव असेल तुमची म्हणजे ह्या एवढ्या ह्याच्यात ह्या केला तुमची सुद्धा कार्यक्रम नक्कीच होणार. सत्यायन आहे. आम्ही सांगलेल्या गोष्टी आता खोटे ठरलेत नाही. हे नको तो विषय
मग लट्टे कसलं पुन्हा म्हणत नाही केला इतक्या आनंद वाटला बघ झोपले नाटक झोपले म्हणते मी लग्नात असं लग्नात गेले हळदी असं मंडळी असा म्हणजे केवढे खुश लागते तू खायची रोगी नको तर गलत काय जायचं पाठी झाली कसा तुम्ही सांगत नव्हता आम्ही होत जातो मग कसे कुठे जाता होता गजरा लागून होत नाही तुमच्या खरोखर एक मनासाठी म्हणजे खरोखर तुम्हाला आनंद व्हावा म्हणून मी तुमचे साई भुवन कोण म्हणताय आता काय व्यवसाय करूया नको साई भुवन पंचायत समिती सदस्य काय ती गमत आपली त्यातल्या पैसे खायला असेल तर तसं काही विषय नाही पैशासाठी काहीतरी करायचं नाही कसा फुलली नवी कळा फुलली नवी कळा भोवंड यांच्या गुळा फुलली नवी कळा नवी कळा भोवंड यांच्या गुळा भोवंड यांच्या गुळा यांच्या गुळा निधनी धनी 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 अरे वा आपल्याकडे पाहण्यात असे हृदयापासून खूप जाणवलं हृदय कसा असता अगदी किती नावता हृदयापासून खुश करते मी शांत असतो माझी आबळे नाही मी बोलत अगदी का कसं सांग माझी आबळे नाही मी बोलत बोलविता धनी वेगळा असेल कळलं का आता मग म्हटलं कसा माझ्या पूर्णपणा करून या इंद्रास म्याजिंकले देवाना सकळा समूळा वगैरे
बंधू पुष्कर राजपुत्र हे तेथे ज्ञानी झाले. कोण तो बोलता सांग? कोण बोललो हो? त्याला काय कळत हो कायच्या पोरा? काय कळत? कोण तो सांग बघ रे आता यांनी. हो कोण बोलता? अरे भूमिका ओळखायची लागतात. जुन्या काळात शिलोकाची स्पर्धा व्हायची. ओ जवांना हात चुकले तरी उठान द्यायचे नाही. त्यावेळी असं म्हटलंच नाही, असं म्हटलं माझ्या पूर्ण पराक्रमे करून या इंद्रासमे अजिंक्य. काय त्याच्या समोर तो म्हणा म्हातारो का सांबाच्या वरदे बहुमाजला असं म्हणून तू दाविश वंदना. या पटकन वळता घेऊ का? तो कोण बोलता? उदय पारकास. तो उदय सोन तो रुकूचा. आता मी ते हो बोलले तो कोण बोललोय? वर्धेकर नाही बोला. माझ्या पूर्ण पराक्रमे करून या म्हणून त्यांनी सोमता दुसरा ते म्हात्र्यान धरल्यान सांबाच्या वरदे बहुमाजला असं म्हणून तू दाविशी वल्गना. सांग म्हणजे कोण? शंकर. ह्या ग्रंथ निस्ते वाचले झाले नाही. अध्यात्मातला पूर्वगत ज्ञान लागता. त्यावेळी तो कोण बोलता हे कळता. तरी कोणतरी मारुती बोलता, एक कोणतरी सांगता उदय बोलता. तसा नाही ता नक्की कोण बोलता बुवा? शीते राहिली कोणी? लक्ष देऊ खायला पटतो. माझ्या पूर्ण पराक्रमे कोणी इंद्रासमे. इंद्रा जिंकलंय म्हणता, शीते आणलंय म्हणता. आणि बंधू पुष्कर राजपुत्र ओघे तेथेची मिळाली झाले. म्हणजे फक्त बंधू काय होणार? उभा रावण बोललो. अरे साधी गोष्ट लोकांना कळली. ह्याच्यावर सांगायला लागल्यात बघ तुझं तोंड गपचूप हा. मग अशी गेलं त्यावर कोणी कसं कंट्रोल असं दिलं. उदय खुई गेलो, उदय खुई, उदय खुई लाशीत तळे ना. तो सांग असल्या माणसांचा सैराट तुम्ही. तो सैराट पिक्चर लोक असू दे. मी गजर घेत आहे. खूप झाला, खूप होती झाली ना. एका टायमात एका अधिकच नाही सो करूया नको कसा. मग स्वतःहून मागायचं नाही बारी वागते करा बारीक नको सांगत पुन्हा असा करी. तसा मी वाईट काय बोलायला नाही. मी कसा माझ्या अंगाने मी पब्लिकशी संवाद केला. त्याला काय बोलत नाही. आता तुम्ही गेला कळू जातो म्हणजे तो टाइम जर सकाळी उठा भया तू सांगशील बघ गेली अरे बरोबर आनंदात जातो ती. आता सकाळी उठली 4 वाजता 5 वाजता उठा भया आग पेटव होई. कोणतो गॅस असतो कोणाचा गॅस सरलेला असतो. रे गॅस सरलेला असतो तर ती लाकडा भुरू ढोकळे सारखी लागतो. नुसती आग नाही कांदा असल्यामुळे आग पेटतो ना. त्या कांदा मग सांगता माची झडे असा मला पेटव काय सांगतात. माची झडी माझ्या काय ठेवली कशी पेटली. मी टाकून टाकून देते ना रे. आता मध्ये टाकले नाही कांदा मारले आणि मध्ये टाकलंय काय पेट घेतली नाही रे. मध्ये टाकून देतो. त्याला गजर घेऊया. अधिक बोलण्यात मजा नाही. हरिनामाचा वारसा सदा हा. बघा हरिनामाचा वारसा. उदयांश सांगण्याची भजन सम्राट परशुराम पांचा, चंद्रकांत कदम, वामन खोपकर आणि त्याच्या पुढेही जाऊन सांगतो जनार्दन नार्वेकर. हे आहे तुला नाव माहीत नसतं. जनार्दन नार्वेकर आणि त्यांचे पक्वाजी आनाजी माणगावकर ही जुनी वामन खोपकरांचे गुरु जनार्दन नार्वेकर. म्हणजे अशाने ती भजन परंपरा आज तक हरिनामाचा वारसा हा खरोखर पुढे पुढे आणत चाललो. आज आम्ही आहोत. आता ही नवीन पोरं बघा खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे गावोगावी भजन करतात बघा. म्हणजे ह्या भजनाला एक चांगलं रूप आलेलं आहे. आणि ते तिथे कुठेतरी आपण सुद्धा एक सावरून घेतलं पाहिजे. हरिनामाचा वारसा सदा हा पुढे पुढे चालवायचा. रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी बुवा गायचा. हरिनामाचा वारसा सदा हा पुढे पुढे चालवायचा. रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी बुवा गायचा. रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी बुवा गायचा. Thank you.
महिमा साऱ्या जगाला पटवायचा भक्ती रसाचा महिमा साऱ्या जगाला पटवायचा भक्त पुंडलिकाने बघा उदय पारकर सांगितलं की भक्त पुंडलिकाची महत्त्वी भक्त पुंडलिकाने आई बापाच्या एक वेळी गळ्यात दोरी बांधली आणि बायको खांद्यावरी पण पूर्वसुकृत चांगलं असलं भक्त पुंडलिक म्हणजे पूर्वजन्मीचे मुक्तकुंद राजा आणि त्यांना सुद्धा एक श्रीकृष्णाचा त्यावेळी वर्गास्त होता म्हणून तर कुठे हे भक्त पुंडलिक त्या कुकुट स्वामींच्या सामन्यावरून आई बाबांची सेवा करायला लागले आणि साक्षात पंढरीनाथ सुद्धा त्यांना भेटायला आले बघा भक्ती केली बघा त्या भक्त पुंडलिकाने विट फेकून देव उभा केला होत्याने विट फेकून देव देवर कारण मायचा देवर कारण मायचा बोध साऱ्या भक्तांना त्यावेळी चांगदेवाला गर्व झाला की 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बळावरती तो जिवंत वाघ येऊन ज्ञानेश्वर माऊलीला भेटायला आला त्यावेळी ही निर्जीव भिंत ज्ञानेश्वर माऊली चालती केली बघा भिंत काढून निघिला बोध साऱ्या भक्तांना सर्व झाला बघा त्या वाघाचा सांगेवाना महेश गोरे याकडे बहुमोदरेचं पारितोषिक आलंय मंडळाचा तो स्वीकार करतोय धन्यवाद नाव असा तो रावण. आता काही लोक त्या रावणाबद्दल
पण तो खरा शिवभक्त असल्यामुळे निष्ठावंत भक्त असल्यामुळे त्या निष्ठेच्या बळावरती शंभूदेव त्यांना प्रसन्न झाले आणि स्वतःच आत्मलिंग दिलं आणि ते जर आत्मलिंग सहज 3 वर्ष जर रावणाकडे राहिलं असतं तर स्वतः रावण शंभू महादेव झाला असता. म्हणून ह्या देवतेने सुद्धा एक कारस्थान करून ते आत्मलिंग त्याच्याकडून ते हिरावून घेतलं. नाही तर आज रावण हा साक्षात हे शंभू देवतेला सांगितलं होतं कसं की हे आत्मलिंग म्हणजे साक्षात मी स्वतः आहे आणि हे आत्मलिंग जर तुझ्या जवळ 3 वर्ष राहिलं तर तू स्वतः शंकर होशील. उलटी पुलटी वाचणाऱ्याने सावध राहायचं. उलटी पुलटी वाचणाऱ्याने सावध राहायचं. माया बाप तुम्ही ऐका हो श्रोते जन. माया बाप तुम्ही ऐका हो श्रोते जन.